नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 33। तू आज लवकर येणार आहेस ना हर्ष? रुची म्हणाली। हो ग, यावंच लागेल, हर्ष म्हणाला। आणि मला गिफ्ट? रुची लाडात येऊन म्हणाली। काय पाहिजे तुला? तेही मीच सांगायचं का? अगं मला कसं कळणार? प्रेम करायची माझी पहिलीच तर वेळ आहे। मला नाही माहीत गर्लफ्रेंडला काय द्यायचं असतं, हर्ष म्हणाला। मला माहीत आहे ना, माझी 10वी वेळ आहे, रुची म्हणाली। तसं नव्हतं म्हणायचं ग मला। असू दे, मला भांडायचं अजिबात नाही। तू माझ्या मागच्या बर्थडेचं गिफ्ट आहेस। याच दिवशी पहिल्यांदा भेटलो होतो ना आपण, रुची म्हणाली। हो ना, किती मागे लागून तयार केलं होतं अन्वीने मला तुझ्या बर्थडेला येण्यासाठी। नसतो आलं तर तू नसती ना भेटली। हो ना, आणि बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालं। कसे गेले दिवस काही कळलंच नाही, रुची म्हणाली। हो ना, बरं चल, मला कामं आहेत, मी लवकर यायचा प्रयत्न करतो। प्रयत्न नाही, तू लवकर यायचं आहेस आणि गिफ्ट लक्षात ठेव, रुची म्हणाली। हो ठेवतो लक्षात, न ठेवून मला काय मार खायचा आहे का? हर्ष नाटक करत म्हणाला। हो ना, सोडणार नाही मी, तुला चांगलंच ठाऊक आहे, रुची म्हणाली। बघ किती घाबरलो गं मी तुला, हर्ष हसत म्हणाला। पुरे माहीत आहे घाबरतोस ते, बाय। तिने फोन ठेवला। घाबरतोस की नाही ते बघतेस, तू गिफ्ट दिलं, चांगलं दिलं तर ठीक आहे, रुची मनातच म्हणाली। हर्षने फोन ठेवला आणि तो आता आपल्या कामाला लागला। हर्ष आणि रुचीला भेटून आज 1 वर्ष पूर्ण झाले होते। त्याला काहीतरी स्पेशल असं गिफ्ट तिला द्यायचं होतं, पण काय द्यायचं ते मात्र कळत नव्हतं। त्याने अन्वीला बोलवून घेतलं। त्याने दुपारपर्यंत ऑफिसची कामे आटोपली आणि अन्वीसोबत तो शॉपिंगला गेला। अन्वीने त्याला ज्वेलर्सच्या दुकानात नेले। एक हिऱ्याचा हार घ्यायला लागला। अगं फक्त बर्थडे आहे ना, एवढा महाग कशाला घ्यायचा? लग्न झाल्यावर देईल ना मी तुला, यापेक्षा चांगला देईल, हर्ष म्हणाला। असं कसं हर्ष? तुझ्या स्टेटसला शोभतं का कमी किमतीचे गिफ्ट द्यायला? अन्वी म्हणाली। स्टेटसचा त्यात काय संबंध? उलट रुचीला नाही आवडला एवढं महागडं गिफ्ट घ्यायला, हर्ष म्हणाला। खरंच मूर्ख आहेस तू हर्ष, यासाठी तर तुझ्या मागे पुढे करते ती। बरंच आहे तुझ्या लक्षात येत नाही ते, अन्वी मनातच म्हणाली। तू नको रे काळजी करू, मी करते तिला कन्व्हिन्स। तू फक्त द्यायचं काम कर, अन्वी हर्षला म्हणाली। तू एवढे म्हणतेस तर ठीक आहे, पण मला तरी नाही बरोबर वाटत, हर्ष म्हणाला। थोडंफार शॉपिंग करून दोघे रुचीकडे गेले। तिने हॉटेलमध्ये ठेवलं होतं बर्थडे सेलिब्रेशन। रुची तिथे प्रोग्रामची तयारी बघत होती। अन्वीने तिच्या जवळ जाऊन गिफ्टबद्दल सांगितले। रुची तर फारच खुश झाली, पण अन्वीने तिला हर्ष काय म्हणत होता हे सांगितले आणि न घ्यायचं नाटक करायला पण। रुची जा तू तयार हो, मी बघते ते डेकोरेशन, हर्ष म्हणाला। हो रे, तू आलास, आता मला काही बघायची गरज नाही, रुची म्हणाली आणि ती तयार व्हायला गेली। अन्वी काही वेळाने गेली। ती तयार झाली तसं अन्वीने हर्षला रुचीच्या गळ्यात हार घालून द्यायला सांगितले। हर्ष तिच्या रूममध्ये गेला। तिची तयारी झालीच होती। तिने ऑफ शोल्डर लॉंग वन पीस घातला होता। हर्ष आत गेला। छान दिसतेस रुची, हर्ष म्हणाला। थँक्यू हर्ष, तुझ्यासाठी तर तयार झाले मी, रुची आरशात त्याला बघत म्हणाली। बरं मग डोळे मीट, तुला एक सरप्राईज द्यायचा आहे, हर्ष म्हणाला। ओके, तू म्हणशील तसं, तिने डोळे मिटले। हर्षने तिच्या गळ्यात हार घालून दिला। आता उघड डोळे। वाव, किती सुंदर आहे हा हार, ती खुश होत म्हणाली। पण कशाला एवढा कॉस्टली हार आणलास? मला नाही आवडत अशी महागडी गिफ्ट घ्यायला, तुला माहीत आहे ना हर्ष, ती नाटक करत म्हणाली। असू दे ग, फार छान दिसतो तुला, या ड्रेसवर तर आणखीनच छान दिसतो। नाही हर्ष, मला नको, मी लग्न झाल्यावर हक्काने मागून घेईन। तरी म्हटलं मी अन्वीला, रुचीला नाही आवडणार, पण ती ऐकेल तर? तिला काय आहे, तिने म्हटलं आणि तू घेऊन आलास। तुला माहीत आहे ना मला का नाही आवडत ते, माहीत आहे, पण असू दे ना रुची, फार सुंदर दिसतोय हार। तसंही माझं जे काही आहे तुझंच होणार आहे ना, तू एवढा म्हणतोस तर तुझं मन मोडावं असं पण नाही वाटत। ठीक आहे, करते मी एक्सेप्ट, आता तरी खुश ना, रुची हसत म्हणाली। हर्ष तिच्या डोळ्यात हरवत म्हणाला। थोड्या वेळाने पार्टी सुरू झाली। बरेच जण आले होते। हर्ष फार थोड्या जणांना ओळखत होता। तिचे कॉलेजचे बरेच मित्रमैत्रिणी होते। तिने केक कापला। हर्षला ती सोबतच घेऊन होती। तिने पहिल्यांदा त्यालाच केक भरवला। तिचा तो बॉयफ्रेंड आहे हे आता जवळपास सर्वांनीच ओळखले होते। सर्वांनी तिला केक भरवून विश केले।
ती सर्व मित्रमैत्रिणींच्या गराड्यात होती, त्यामुळे हर्ष जरा बाजूला येऊन बसला. तो डान्स करणाऱ्यांना बघत बसला होता. त्यांच्याजवळच काही मुलामुलींचा ग्रुप होता. त्यांची मस्ती मजा सुरू होती. त्यांचं हर्षकडे मात्र लक्ष नव्हतं. यार, ही रुची आजकाल फार साधी राहायला लागली ना, एकजण म्हणाला. रुचीचे नाव घेतल्याने हर्षचे कान आपोआपच तिकडे वळले. हो ना, कॉलेजमध्ये तर अगदी हिरोईन होती. पोरं सगळे मागे मागे करायची हिच्या, दुसरा म्हणाला. नाहीतर काय, किती जणांची विकेट घेतली हिने. सगळे हँडसम दिसणारे मुलं हिच्या नादून लागून वाया गेले बिचारे. असू द्या रे, आता सुधारली ना, झालं तर, एक मुलगी म्हणाली. शक्य आहे का ते? काहीतरी कारण असेल बहुतेक. नवीन बकरा फसला यावेळी. फार इनोसंट आणि हँडसम वाटला आजचा तिचा नवीन बॉयफ्रेंड, दुसरी मुलगी म्हणाली. हो, चांगला बिझनेसमन आहे वाटतं ना, त्याच्यासाठी बहुतेक साळसूतपणाचा आव आणत असेल ही, पहिला मुलगा म्हणाला. हर्षला ते ऐकून डोकं तापलं. सरळ सरळ जाऊन त्यांना जाब विचारावं असं वाटलं त्याला. तो त्यांच्यासोबत बोलण्यासाठी वळला. हॅलो, तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात का? तो समोर येऊन म्हणाला. नाही, आम्ही तर ते असंच, एक मुलगा कसंबसं बोलला. तेवढ्यात अन्वी तिथे आली. अरे, तू इथे काय करतोस? चल, रुची तुला शोधत आहे, ती हर्षला हात पकडून घेऊन गेली. बरं झालं हा गेला. रुचीला जर कळलं असतं ना, तर आपण काही बोललो तर काही खरं नाही आपलं. माहीत आहे ना ती किती डेंजर आहे. चला, आपल्याला निघायला हवं आता, एक मुलगा घाबरत म्हणाला. असं काही घाबरायचं आहे? सांगेल तर सांगेल, बघून घेऊ, दुसरा म्हणाला. हर्षचं मात्र आता तिथे मन लागत नव्हतं. त्याच्या डोक्यात आता विचार सुरू होते. तो सरळ सरळ रुचीला काही विचारू शकत नव्हता. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी उगीच तिचा मूड कशाला खराब करायचा म्हणून. पण ते मुलं खरं बोलत असतील तर. तो डोकं दुखत असं सांगून तिथून घरी निघून गेला. रात्रभर त्याला काही झोप लागली नाही. सकाळी अरुंधती डायनिंगवर बसून पेपर वाचत आणि चहा पित होत्या. हर्ष त्यांच्याजवळ जाऊन बसला. गुड मॉर्निंग मम्मा, हर्ष म्हणाला. गुड मॉर्निंग बेटा, कसा आहेस? त्या पेपरमध्ये तोंड घालूनच बोलत होत्या. मी ठीक आहे मम्मा, मी तुला फार त्रास देतो ना. हे आता काही नवीन? त्या पेपरमधून लक्ष काढून त्याच्याकडे बघत म्हणाले. काही नाही गं, तुला परत ऑफिसमध्ये काम करावे लागतात म्हणून म्हटलं, हर्ष म्हणाला. मी तक्रार करत नाही आहे, तू स्वतःच म्हणत आहेस, अरुंधती म्हणाल्या. तू कर ना तक्रार, चालेल मला. करेन, अजून वय नाही झालं माझं रिटायर व्हायचं. झालं की सांगेन. मला पण छान वाटतं काम करायला, घरी बसून तसाही कंटाळा येतो, अरुंधती म्हणाली. हो, माझी मम्मा सुपरवुमन आहे ना, हर्ष हसत म्हणाला. नको हरभऱ्याच्या झाडावर चढू, अरुंधती. नाही गं, आहेसच तू, मी खरं तेच बोलतोय. मग एक गोष्ट सांगितली ती का नाही ऐकत आहेस? तसंही मी तुला कधीच कोणत्या गोष्टीसाठी टोकत नाही. आता काहीतरी चुकीचं वाटतं म्हणूनच ना, अरुंधती शांतपणे म्हणाला. त्यांचं बोलणं ऐकून मात्र तो हर्षचा चेहरा पडला. मम्मा, मला जरा काम आहे, येतो मी, हर्ष त्यांना टाळत म्हणाला. ठीक आहे. मी रुचीचं एक प्रकरण सोडलं तर जगातील सर्वात चांगला मुलगा आहेस रे तू. कधीही बया जाणाऱ्याच्या आयुष्यातून माहीत नाही, अरुंधती मनातच म्हणाल्या. अरुंधती पेपर वाचून आपल्या रूममध्ये गेल्या आणि आवरून ऑफिसला जायला निघाल्या. हर्ष आधीच गेला होता. त्यांचा फोन वाजला. हॅलो. हो, मला सर्व माहिती मिळत राहायला हवी आहे. काहीच सुटायला नको नजरेतो. पैशाची काळजी करायची नाही, हवे तेवढे मिळतील, अरुंधती म्हणाली. ठीक आहे, अपडेट्स देत राहा. अरुंधतीने फोन ठेवला आणि एक सुस्कारा सोडला. गाडीत बसून निघूनही गेल्या. हर्षच्या मनात रुचीबद्दल आता थोडासा संशय आला होता, पण त्याने इग्नोर केलं. नेहमीप्रमाणे ते दोघं भेटत होते. आजही एका हॉटेलमध्ये दोघे भेटणार होते. हर्ष तसाही नेहमीच उशीर करायचा. आज मात्र तो वेळेत निघाला होता. रुचीला सरप्राईज द्यायचं होतं त्याला. हर्ष ऑफिसमधून परस्पर तिकडेच निघाला. रुची तिथेच येऊन त्याची वाट बघत होती. हर्षने गाडी पार्क केली आणि तो आतमध्ये जायला निघाला. रुची कुणाशी तरी बोलत असल्याचा आवाज आला म्हणून तो तिथेच थांबला. तू का आलास इथे? रुची कुणाला तरी म्हणत होती. का म्हणजे माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून आलोय तुला भेटायला. तो मग मी काय करू? अभिजित माझं नाही आहे, रुची म्हणाली. असं कसं म्हणतेस रुचू? आपण किती दिवस रिलेशनमध्ये होतो, विसरलीस का तू हे सगळं? तो हळू बोल, कुणी ऐकलं तर, ती दातोट खाऊन चिडत म्हणाली. ऐकलं तर ऐकू दे, मी नाही घाबरत. प्रेम केलं आहे मी तुझ्यावर आणि अजूनही करतो, पण मी नाही करत. लायकी आहे का तुझी माझ्यावर प्रेम करायची? रुची म्हणाली.
आता लायकी समजते तुला? आणि माझ्यासोबत फिरत होतीस, रात्र रात्र माझ्यासोबत घालवायचीस, तेव्हा नव्हती कळत लायकी? तेव्हाही असाच होतो की मी. तो आता चिडून म्हणाला. रुची घाबरून हर्ष तर आला नसेल म्हणून बघत होती, पण तिला तो दिसला नाही. तुला पाहिजे तेवढे पैसे देते मी, पण मागचं विसर सगळं. माझं तुझ्यावर प्रेम नव्हतंच कधी, रुची त्याला समजावत म्हणाली. पैसे घेऊन गप्प बसायला मी काय भिकारी वाटलो का गं तुला? मी प्रेम केलं आहे तुझ्यावर, मला तू हवी आहेस, तो म्हणाला. ए बावळट, डोक्यात नको जाऊ माझ्या, नाहीतर असा इंगा दाखवेन ना. विसरलास मागच्या वेळी काय केलं होते ते? रुची आता चिडून म्हणाली. काय केलं सांग ना, सांग, मी ऐकतोय, तो म्हणाला. मला तोंड नको उघडायला लावूस, रुची म्हणाली. दुसरा श्रीमंत बॉयफ्रेंड मिळाला होता म्हणून मला रस्त्यातून हटवणार होतीस हो ना? तो कुत्सितपणे हसत म्हणाला. हो, तू तेव्हाही असाच त्रास द्यायला लागला होतास मला, म्हणून मी गुंड पाठवून तुला मारहाण केली, पण तुझी मार खायची हौस पूर्ण नाही झाली वाटतं. अजून परत पाहिजे? रुची राक्षसी हसत गर्वाने म्हणाली. हो, आठवतं ना सर्व. अंथरुणाला खिळवलं मी 2 महिने. चौकशी मागे लागेल म्हणून तू फॉरेनला पळालीस तेव्हा, हो ना? तो म्हणाला. शहाणा आहेस, तुला सर्व आठवतं. मग आता का आला आहेस इथे? माझ्या हाताने मुस्कटात हवी आहे का तुला? रुची हसत म्हणाली. प्रत्येक वेळी बाजी आपल्याच हातात राहणार असं नाही ना, कधी कधी पलटत असते. समोरच्याला मंद समजून गफलत करू नये रुचू, तो शांतपणे म्हणाला. ए गप्प बस, आला मोठा बाजीगर. झालं असेल तर निघ इथून, रुची त्याच्यासमोर चुटकी वाजवत चिडून म्हणाली. नाही जाणार. काय करणार आहेस? तो म्हणाला. मी ओरडेन, तू माझी छेड काढत आहेस असं सांगेन, रुची म्हणाली. ओरड, ओरड ना, आणि सांग कुणाला काय सांगणार आहेस ते, तो शांतपणे बसून म्हणाला. ए तुझ्यात एवढी हिंमत कशी रे आली? आधी तर फार पळपुटा होतास, रुची त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही हे बघून म्हणाली. हेच मी तुला विचारतो रुची, कुठून येते ग तुला नवीन नवीन मुलांना फसवायची हिंमत? आता तरी थांबव ना हा खेळ, तो म्हणाला. ए तू आपल्या कामाशी काम ठेव, माझ्या वाकड्यात शिरू नको, समजलं? रुची त्याच्यासमोर बोटं नाचवत म्हणाली. माझं आयुष्य बर्बाद केलंस आणि मला सांगतेस माझ्या वाकड्यात नको शिरू म्हणून, तो म्हणाला. तू आधीच बर्बाद होतास, तुला काय बर्बाद करणार मी, ती कुत्सित हसत म्हणाली. पण वेड्यासारखा जीव लावून बसलो होतो तुला, तुला तर कॅरेक्टर काही नाहीच. किती जणांसोबत रिलेशन ठेवतेस, पण मी तुला सर्वस्व देऊन बसलो. राहिलं काय माझ्याकडे शिल्लक, तो म्हणाला. हर्षला हे सगळं ऐकून तर धक्काच बसला, त्याच्या हाताच्या मुठीही आवळल्या जात होत्या. चल निघ आता इथून, रुची त्याला रागात म्हणाली. नाही जाणार, काय करणार आहेस कर, मीही तयारीने चालत, तो म्हणाला. सिक्युरिटी प्लीज वाचवा, मला हा त्रास देत आहे, रुची जोरात ओरडत म्हणाली. आता हर्ष समोर आला. रुची धावत त्याच्याजवळ आली. बघ ना हर्ष, हा मला त्रास देतो, मी ओळखत पण नाही याला, रुची त्याचा हात पकडून म्हणाली. हर्षने त्या मुलाकडे रागाने बघितले आणि हाताच्या मुठी आवळल्या. त्याच्याकडे तो वळला. रुचीला फार आनंद झाला हा आता अभिला मारणार म्हणून, पण अचानक हर्ष रुचीकडे वळला आणि तिच्या कानाखाली एक जोरात थापड मारली. तिथेच सगळेजण आता त्यांच्याकडे बघायला लागले. हर्ष, तू मला मारलास? वेड लागलं का तुला, रुची गालावर हात ठेवून रागात म्हणाली. हो, कारण तुझं मी सगळं बोलणं ऐकलं, शब्दनी शब्द ऐकला तुझा. मला फसवत होतीस तू या हर्ष इनामदारला, तो रागाने तिच्या खांद्याला हलवत म्हणाला. त्याने एकदा रागाने अभिकडे बघितले. त्याने घाबरून तिथून पळ काढला. तुला काहीतरी गैरसमज होतोय हर्ष, अरे तो असाच कॉलेजमध्ये होता माझ्या, म्हणून मी बोलत होते त्याच्याशी. रुची हर्षला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तोही आता रागाने लालबुंद झाला होता. बस झालं तुझं नाटक, चल निघ माझ्या आयुष्यातून, पुन्हा मला तोंडही दाखवू नकोस तुझं. हर्ष रागाने तिथून बाहेर निघून गेला. रागातच गाडी स्टार्ट केली आणि तो घरी निघून आला. अरुंधती त्याची वाटच बघत होत्या. हर्षने गाडी पार्क केली आणि घरात गेला. अरुंधती हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. हर्ष, काय झालं बाळा, त्यांनी हर्षला हाक मारली. मम्मा, मी चुकलो ग, खरंच मला माफ कर, तो अरुंधतीच्या कुर्शीत शिरून रडायला लागला. अरुंधती त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याला समजावत होत्या. मम्मा, मी तुझं ऐकायला हवं होतं, सॉरी मम्मा, फसवलं ग मला रुचीने. बस आता, रडू नकोस, वेळीच कळलं ना तुला सगळं, चुका माणसाच्याच हातून होतात, आपण देव थोडेच आहोत, अरुंधती म्हणाली. तू मला माफ केलंस ना मम्मा, हर्ष रडतच म्हणाला. हो रे बाळा, आई कधी लेकरांवर रुसून राहू शकते का? अरुंधती, चल जेवण कर, भूक लागली असेल ना तुला, चल ये फ्रेश होऊन, मी ताट घेते, अरुंधती म्हणाल्या. मम्मा, तू जेवली नाहीस अजून? नाही रे, तुझीच वाट बघत होते, ये लवकर.
हर्ष रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला आणि जेवायला बसला. जेवण्याची इच्छा होत नव्हती, पण तो आता अरुंधतीच्या समाधानासाठी ताटावर बसला आणि जेवण करून रूममध्ये गेला. अरुंधतीने रूममध्ये जाऊन एक कॉल केला. छान काम केलं त्याने. त्याला मागितले तेवढे पैसे देऊन टाका. आणि हो, त्याचा विजा पण करून द्या. नाहीतर ती रुची त्याला परत काही करेल. त्याला तुमच्या निगराणीत ठेवा थोडे दिवस. रुचीला सापडायला नको तो. हो, बरोबर ओळखलं. अभिजितला अरुंधतीने पाठवलं होतं तिथे. फ्लॅशबॅक. एका खोलीत एका खुर्चीवर एक तरुण बसला होता. जरा घुबरा होऊन तो इकडे तिकडे बघत होता आणि 4-5 गुंड्यांसारखी माणसं त्याच्या थोड्या अंतरावर बसली होती. अरुंधती आत आल्या तसं तो 5ही जण उठून उभे राहिले. त्यांनी तिला बसायला खुर्ची दिली. तो तरुण काय सुरू आहे हे न समजल्यामुळे गोंधळून इकडे तिकडे बघत होता. अरे घाबरू नकोस अभिजित, तुला कोणीच काही इजा करणार नाही आहे. रिलॅक्स हो, अरुंधती म्हणाल्या. तुम्ही कोण? मी नाही ओळखत तुम्हाला. मला इथे का आणलं आहे? तो घाबरत म्हणाला. मी अरुंधती इनामदार. तू अभिजित पुरोहित हो ना? मी ओळखलं तुला. रुचीला ओळखतोस ना तू? नाही, मी कुठल्या रुचीला नाही ओळखत. माझा काही संबंध नाही तिच्याशी. मला जाऊ द्या प्लीज, तो रडत म्हणाला. अरुंधती त्याच्या जवळ गेल्या आणि डोक्यावर हात ठेवला. रडू नकोस बाळा, मला माहीत आहे रुचीने तुला फसवलं आणि तुला गुंडाच्या हाताने मारहाण केली. तू बरेच दिवस अंथरुणात होतास आणि ती पळून गेली विदेशात पोलिसांच्या भीतीने. हो ना? हो, पण तुम्हाला? तो घाबरत होता. तोंडातून शब्द निघत नव्हते त्याच्या. आता ती माझ्या मुलाला फसवत आहे. त्याला वाचवायला मला तुझी फक्त थोडीशी मदत हवी आहे. त्या बदल्यात मी तुला काय पाहिजे ते देईन. काय मदत करू शकतो मी? तो म्हणाला. अरुंधतीने त्याला प्लॅन सांगितला. नाही, मी तिच्यासमोर नाही जाणार. माफ करा मला. अरे घाबरू नकोस, तुला कुणी काही करणार नाही. माझी माणसं असतील आसपास. आणि तुला जर्मनीमध्ये मी नोकरी लावून देते आणि पैसेही देते. परत रुची तुला त्रासही देणार नाही. अरुंधती त्याला शांतपणे समजावून सांगत होत्या. तो मात्र फार घाबरत होता. ठीक आहे, मी तयार आहे. पण तुम्ही म्हणता तसं जर्मनीला जॉब नक्की ना? अभिजित म्हणाला. हो रे, नक्की. हे घे सध्यासाठी. त्यांनी नोटाचा एक बंडल त्याच्या हातात ठेवला. कधी ते सांगा मला, मी तयारी करतो. तो आता कॉन्फिडन्सने म्हणाला. सांगते, आणि घाबरायचं नाही तिला. थोडं डेअरिंग दाखव. पुढचा सगळा प्लॅन सांगते मी तुला. जा रे, याला व्यवस्थित घरी सोडून या. तिने दोघांना त्याला घरी सोडायला पाठवले. ते निघून गेले तसं ती बाकीच्यांना काही इन्स्ट्रक्शन देत होती. मॅडम, एवढ्याशा कामाचे इतके पैसे दिलेत त्याला? एकजण म्हणाले. माझ्या मुलाच्या भविष्यासाठी कमीच आहेत ते. आणि त्या मुलाचंही आयुष्य मार्गी लागणार असेल तर काय हरकत आहे खर्च करायला? अरुंधती म्हणाल्या आणि तिथून बाहेर पडल्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.